नमस्कार. पावसाची सुरुवात झालेली आहे. सुंदर असं वातावरण झालेलं आहे. पाऊस देखील जोरात येत आहे. पाऊस म्हणलं की काहीतरी खमंग खुशखुशीत खाऊशी वाटतं. चला बनवूया खुशखुशीत कुरकुरीत अशा कोथिंबीर वड्या. पाहू शकता किती सुंदर झालेले आहे. एकदम कुरकुरीत झालेले आहे. तुम्हाला आवाज देखील दाखवते मी वड्यांचा आणि दिसायला देखील सुंदर झालेले आहे. पाहू शकता तुम्ही, आवाज येत असेल तुम्हाला. एकदम कुरकुरीत झाल्यात. एकदम सोप्या पद्धतीमध्ये रेसिपी आहे. घरच्या साहित्यांमध्येच, काही जास्ती वेगळं काही साहित्य वापरलेलं नाहीये. सगळ्यात आधी आपल्याला कोथिंबीर लागणार आहे. हिरवीगार अशी कोथिंबीर घेतली आहे निवडून. पाहू शकता तुम्ही. आता कोथिंबीर अगोदर स्वच्छ पाण्यात 2-3 वेळा छान वॉश करून घ्यायची आहे. म्हणजे माती सगळी काढून घ्यायची आहे. चला वॉश करून घेऊया कोथिंबीर. कोथिंबीर छान वॉश करून झालेली आहे. चाळणीमध्येच वॉश करायची आहे म्हणजे सगळं कोथिंबीरचं पाणी निघून जातं. आता कट करून घ्यायची आहे बारीक अशी. एकदम बारीक कट करायची आहे. जसं तुम्हाला जमेन तसं तुम्ही कट करून घ्या, पण बारीकच कट करा म्हणजे वड्या कट करण्यासाठी इझी पडतं. अशा प्रकारे सगळी कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची आहे. मी एका गड्डीची वडी दाखवत आहे. तुम्ही तुमच्यानुसार क्वांटिटी कमी जास्ती करू शकता. मी 1 गड्डीचा वापर केला आहे वडी बनवण्यासाठी. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार. अशा प्रकारे सगळी कोथिंबीर एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आहे. सगळी कोथिंबीर बारीक चिरून झालेली आहे. आता आपल्याला लसूण, हिरवी मिरची, अजून जिऱ्याचं एक वाटण तयार करायचं आहे. अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे हिरवी मिरची, लसूण आणि जिरं. जर तुम्हाला हिरवी मिरची नसन पाहिजे तर तुम्ही त्यामध्ये लाल तिखटचा वापर करू शकता. मी इथं हिरवी मिरचीचा वापर करत आहे. बत्त्यामध्ये वाटत आहे. तुम्ही मिक्सरमध्ये देखील बारीक करून घेऊ शकता. अशा प्रकारे आपले हिरवी मिरची, लसूण, अजून जिऱ्याची पेस्ट तयार आहे. पाहू शकता. थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. आता हे वाटण कोथिंबीरमध्ये ॲड करायचं आहे. मी जेवढं वाटण केलं आहे ते पूर्ण घालत आहे. 4-5 मिरच्या आहे, 10-15 लसूण पाकळ्या. आता त्यामध्ये बेसन पीठ ॲड करायचं आहे. 2 वाटी बेसन पीठ घातलं आहे. एका गड्डी कोथिंबीरसाठी 2 चम्मच तांदळाचं पीठ आहे आणि 1 चम्मच कॉर्नफ्लॉर आहे. कॉर्नफ्लॉर घातला नाही तरी चालेल. 2 चम्मच पांढरं तीळ आहे. हळद आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 पळी तेल घालायचं आहे. तेल घातल्यामुळे आपल्या वड्या कोरड्या होत नाही. अगोदर कोरडं सारण मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की कोथिंबीर वॉश केलेली आहे, ओलसर आहे, म्हणून अगोदर कोथिंबीरच्याच पाण्यामध्ये ते मळून घ्यायचं आहे.
मग थोडंसंच पाणी हाताला लावून अशा प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे. जास्ती पाण्याचा वापर करायचा नाहीये. पहिली कोथिंबीर अशीच मिक्स करून घ्यायची आहे आणि नंतर लागलं तर थोडंसं पाणी हाताला लावून असं पीठ मळून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अशा प्रकारे चांगलं चोळून घ्यायचं आहे. ते पीठ एकामेकाला अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे. जास्ती पाण्याचा वापर केला तर तुम्हाला अजून बेसन पीठ त्यामध्ये ॲड करायला लागेल, म्हणून पाणी एकदम थोडंसं ॲड करायचं आहे. ते पण गरज लागली तर, नाहीतर पाणी घालायचं नाही आहे. अशा प्रकारे पाहू शकता आपलं पिठाचा गोळा तयार व्हायला पाहिजे. पीठ मळून झालेलं आहे कोथिंबीर वडीसाठी. अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही. जर तुम्ही जास्ती पाणी घातलं तर तुम्हाला बेसन पीठ देखील जास्ती लागेल. अशा प्रकारे गोल आकार आला, घट्ट गोळा तयार करायचा आहे. पाहू शकता एक ग्लासमधून एकदम थोडंसं पाणी यूज झालेलं आहे. आता एका प्लेटमध्ये तेल घालायचं आहे. प्लेटला चांगलं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे जेव्हा ती वडी कुक होते तेव्हा ती चिटकत नाही, एकदम मस्त निघते, तुटत वगैरे नाही. अशा प्रकारे छान तेल लावून घ्यायचं आहे. आता त्यावर मी पांढरं तीळ परत घालत आहे. जर घातलं नाही तरी चालेल. पांढरं तीळमुळे वरनं अजून शाईन येते वडीला, म्हणून मी घातलं आहे. ऑप्शनल आहे, नसेल तर नाही घातलं तरी चालेल. आता त्यावर ते कोथिंबीर वडीचं पीठ घालायचं आहे आणि अशा प्रकारे प्रेस करायचं आहे सगळीकडनं. तुम्ही गोळा करून देखील वाफवून घेऊ शकता. प्लेटचा वापर नाही केला तरी चालेल, पण मी अशा प्रकारे वडी करत आहे. थापून घेत आहे. सगळीकडनं प्रेस करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बिलकुल चिटकत नाही ही वडी. अशा प्रकारे नक्की एकदा करून बघा तुम्ही आणि मला देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमची वडी कशी झाली आहे. अशा प्रकारे वडी थापून झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. आता ही वडी आपण वाफवून घेणार आहोत. तुम्ही पातेल्यामध्ये, कढईमध्ये, कशामध्ये देखील वाफवू शकता. आता गॅसवर मी कढई ठेवत आहे. मी कढईमध्ये वाफवत आहे. त्यामध्ये एक वाटी ठेवायची आहे आणि अगोदर थोडंसं पाणी घालायचं आहे. मग त्यावरती ती प्लेट ठेवायची आहे आणि आता साईडनं थोडं थोडं पाणी सोडायचं आहे. झाकण ठेवून मीडियम फ्लेमवरती 15 मिनटं वाफवून घ्यायची आहे वडी. 15 मिनटं झालेले आहे. पाहू शकता आपली वडी वाफवून झालेली आहे, कुक झालेली आहे, कच्ची नाही आहे, शिजली आहे. आता त्यामध्ये एखादा चम्मच किंवा काहीतरी घालून तुम्ही चेक करू शकता. थोडं देखील चिकटलं नाही आहे, म्हणजे आपली वडी तयार आहे. थंड करून घ्यायची आहे. साईडनं अशा प्रकारे सुरी गोल फिरवायची आहे. नॉर्मल थंड झालेली आहे, पूर्णपणे थंडी झालेली नाही आहे ही वडी, तरी देखील ती छान निघते, तुटत नाही. पाहू शकता चॉपिंग बोर्डवरतीच मी तिला काढून घेत आहे. अशा प्रकारे प्लेट उलटी करायची आहे आणि 2-3दा असं मारून घ्यायचं आहे. आपली वडी तयार झालेली आहे. पाहू शकता तुम्ही किती सुंदर प्रकारे ती वडी निघली आहे. अशा प्रकारे वडी झालेली आहे. आता आपण तुम्हाला हवा त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता. स्क्वेअर, डायमंड शेप, कुठला शेप हवा त्या शेपमध्ये कट करून घ्या. वडी कट करून झालेली आहे. पाहू शकता तुम्ही, मी स्क्वेअर आकारातच वडी कट केलेली आहे. अशा प्रकारे एवढी थिक झालेली आहे. तुम्ही शॅलो फ्राय करून देखील खाऊ शकता किंवा डीप फ्राय, तुम्ही स्टीम केलेल्या असंच देखील खाऊ शकता. आता ह्या मी डीप फ्राय करणार आहे. पहिल्या अगोदर सगळ्या वेगळ्या वेगळ्या करून घ्यायच्या आहे अशा प्रकारे.
वड्या तळण्यासाठी अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं। कडकडीत तेल गरम आहे। आता त्यामध्ये वड्या सोडायच्या आहे। एक सोबत खूप साऱ्या सोडू नका, नाहीतर त्याचे तुकडे तुकडे होतील। एका टाइमला मी फक्त 4 वड्याच फ्राय करत आहे, कारण की मोठ्या साईजच्या आहे म्हणून। वड्या सोडल्यानंतर 1 मिनिटामध्ये गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आहे आणि मीडियम फ्लेमवर दोन्ही बाजूकडून वडी फ्राय करून घ्यायची आहे। दोन्ही बाजूकडून वडी सुंदर अशी फ्राय झालेली आहे आणि सुंदर असा कलर देखील आलेला आहे। पाहू शकता तुम्ही, वरनं ते पांढरं तीळ अजूनच सुंदर दिसत आहे। अशा प्रकारे कोथिंबीर वड्या तयार आहे। अशा प्रकारे सगळ्या वड्या फ्राय करून घ्यायच्या आहे। पाहू शकता तुम्ही जवळून देखील किती सुंदर अशा वड्या झालेल्या आहे। आणि ह्या पावसाच्या सीझन मध्ये कोथिंबीर वडी तर नक्कीच बनवायला पाहिजे। अशा प्रकारे नक्कीच तुम्ही देखील ह्या वड्या ट्राय करा आणि तुमच्या वड्या कशा झाल्या आहे मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन